पहिल्या शतकातील पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर धावचीच्या रूपाने अनिल बाद होताना आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शोएब आणि सचिन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. खूपच अशी उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रत्यक्ष आहे समीर पाटीलकडे. चांगले असे फलंदाज पण बघू कशा प्रकारे त्यांचा खेळ होतोय. विद्यानगर पॅन्थर विद्यानगर आपल्या संघ पाहायला मिळतोय आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. मात्र धावसंख्येत एक ने भरतोय. धावसंख्या धावपलका जाऊन पोचते ती 5 या धावसंख्या. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन दुसऱ्या चेंडूवर धावचीत झाले होते अनिल. तिसऱ्या चेंडूवर मात्र सिंगल धाव पाहायला मिळते. फुल टॉस पद्धतीचा परत एकदा चेंडू. समीर पाटील चेंडू खाली आहे पण गडी बाद होत आहे. शोएब मेमन यांच्या रूपाने दुसरा झटका लागतोय तो आरमान टायगर संघाला. डीजे आणि कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. उत्कृष्ट असा कव्हर ड्राईव्ह करतोय मात्र बाबू आहे चांगलासा आणि चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 4 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोचली होती 9 या धावसंख्येवर पहिल्या शतक मार्गस्थ. धावसंख्या जाऊन पोहोचली होती पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 8. 2 गडी बाद. हा सॉरी 10 रन. धावसंख्या जाऊन पोचली ती 10 या धावसंख्येवर. पहिल्या शतका समाप्तीनंतर धावसंख्या येते 10. आणि आता मात्र धावसंख्या 1 ने भरतोय. धावसंख्या जाऊन पोचली ती 11 या धावसंख्येवर. एक धाव काढले आणि कोणाची चावी हरवली का ॲक्टिवाची संपर्क करा. समालोचन कक्षी संपर्क करा. बॉलर नेम आहे सूरज. लाईट अँड गोलंदाज म्हणून सूरज संख्या यांच्याकडे पाहायला आपण मिळेल. चांगले असे गोलंदाज आहेत. आणि आता मात्र स्टेट पाहायला मिळतोय. चांगले असे गोलंदाज आहेत मात्र धावसंख्येत 1 नाही भर. धावसंख्या जाऊन पोचते ती 12 या धावसंख्येवर.
पुढील चेंडू साजिद यांच्यासाठी आणि नो नो बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्येत दोन्ही बरोबर धावसंख्या जाऊन पोचते ती धावसंख्या जाऊन पोचते ती 14 या धावसंख्येवर. नो नो चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. फ्री हिटचा चेंडू पाहायला मिळतोय. मात्र धावसंख्येत एक निवडते धावसंख्या जाऊन पोचते ती 15 या धावसंख्येवर दुसरा षटक मार्गस्थ. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 15 धावसंख्या स्थिरावली ती. मात्र आता कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल. चांगला स्कोर उभा राहावा लागेल. 60-65 धावांचं आव्हान द्यावं लागेल कारण उत्कृष्ट असे फलंदाज आहेत विद्यानगर संघाकडे. आणि उच्चार मारण्याच्या नादात गडी बाद होतोय. साजिद यांच्या रूपाने तिसरा झटका लागतोय. फुल टॉस मध्ये चेंडू आणि इथे चंदू धोडी यांच्याकडून चंदू पटेल यांच्याकडून एक षटकार मात्र येतोय मोठा. आणि ओल्ड इज गोल्डचा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचती ती 21 या धावसंख्येवर. 2 षटकांच्या दरम्यान 21 धावसंख्या. खूपच उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या ती 21.
दोन चे 3 चेंडूच्या खेळ समाप्तीत धावसंख्या ती 27 सरासरी 10चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला असा षटकार पाहायला मिळाला आणि परत एकदा उंच मारण्याच्या नादात गडी बाद होतोय. सचिन कंसारा यांच्या रूपाने चौथा झटका लागतोय तो अरमान टायगर संघाला. आता मात्र विनोद आपल्याला पाहायला मिळतील. विनोद आणि चंदू खूपच सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आदिवासी समाजामध्ये उत्कृष्ट असं त्यांचा नावलौकिक त्यांनी या विनोद यांनी खूपच अशी कामगिरी त्यांच्या काळामध्ये केली होती. मात्र आता कुठेतरी खेरापाडा संघाचे हे ओल्ड इज गोल्ड खेळाडू मात्र या केपीएलच्या रूपाने आपल्याला या खेरापाड्याच्या क्रीडांगणावर पाहायला मिळत आहेत. चांगली आतिषबाजी आणि मोठे फटकेबाजी मारण्यात हे जुने खेळाडू देखील तितकेच पटाईत आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा शतक मार्ग असते. 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 27 धावा. आणि परत एकदा निर्धावबाजीचा चेंडू. या षटकात त्या तिसऱ्या षटकात अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ शेष. बघू किती धावसंख्या उभारतो या आणि हळवा हाताने खेळ चेंडू. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या जाऊन पुसती ती 28. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 9.9च्या सरासरी रन पाहायला भेटतील ते 28. थँक्यू डीजे. प्रणय कोरे वॉटर बॉय आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला असा कट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. अल्ताफ शेख आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड गोलंदाज विनोद पडवळे आणि चंदू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात मात्र इथे बीट झाले. धावसंख्येत 1 नंबर होते. धावसंख्या धावफलका जाऊन पोहोचते 29. अल्ताफ शेख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. लेग वाईजच्या रूपाने आपल्या धावसंख्येत भर होते. आणि बघा चंदू ओल्ड इज गोल्ड. किती मोठा षटकार येतो चंदू यांच्या पॅटीमधून. जर पूर्वीच्या खेळाडूमध्ये बोईसर परिसरात खेरापाड्याचं एकच खेळाडूचं नाव घेतलं जायचं ते म्हणजे चंदू पटेल. आज देखील वयाचे 52 वर्ष झाले तरी एवढा मोठा षटकार लांबलचक पाहायला मिळतोय. पूर्वीच्या काळामध्ये जर खेरापाड्याचं नाव देखील या पंचकृषीमध्ये कोणी गाजवलं गेलं तर खेरापाड्या संघावर खेळण्यासाठी लोक घाबरत होते. मात्र आता कुठेतरी खूप मोठा गॅप या खेळाडूंकडून पडला आणि एक नाव परत कमवण्याच्या नादामध्ये हा खेरापाडा प्रीमियर लीग आणि यंग स्टार खेळाडूंना चान्स मिळावा त्यासाठी खूप प्रयत्नशील अशी टुर्नामेंट आम्ही ऑर्गनाइज 2017 साली केली होती. त्यानंतर या स्पर्धेचं या वर्षीचं 7वं वर्ष आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35.
नवीन फलंदाज आहे तो रमन मंडळ आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड गोलंदाज अल्ताफ गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र परत एकदा आपल्याला चांगलाचा कोयता शॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने भरते. धावसंख्या दाफलकर जाऊन पोहोचते ती 39 ऑन द बोर्ड. मात्र मागच्या मॅच मध्ये पाहायला गेलं तर विवेक फायटरचे ओनर विवेकजी वडे यांच्याकडूनचा संघ 2 सामने जिंकून या स्पेरीमध्ये आपलं स्थान कायम करून आहे. चांगलासा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळाला. मात्र या वर्षी देखील त्यांनी 7व्यांदा आपला संघ या टुर्नामेंटमध्ये उतरवल्याबद्दल त्यांच्या आयोजकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. कारण 2017 पासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि त्या स्पर्धेपासून आज 7वं वर्ष पदार्पण करते ही स्पर्धा. 40 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. ती धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर सरासरी 10चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. VSA पॅन्थर विद्यानगरचा हा संघ. या संघाचे संघमालक प्रफुल्लजी चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या वर्षी मात्र संघ कुठेतरी 6व्या स्थानावर होता, पण यावर्षी संघ मात्र कुठेतरी पहिल्या दुसऱ्या स्थानावर नक्की स्थान ग्रहण करेल या आशेने प्रत्येक मॅच बघण्यासाठी येणारे आमचे संघमालक प्रफुल्लजी चव्हाण यांचे देखील कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. आणि नवीन गोलंदाज आहे तो तेजस मारू. आणि उत्कृष्ट असा चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्यासा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज तेजस मारू यांच्याकडून. पुढच्या वर्षी आपल्याला याच मैदानावर उत्कृष्ट अशी टुर्नामेंट पाहायला मिळेल येत्या डिसेंबरमध्ये सरपंच चषक 2024च्या दरम्यान. आणि आता मात्र अवंतर धावत 1 ने भरवते. रूल नंबर 25 दर्शवताना पंच धावसंख्येत जाऊन पोचले ती 41 या धावसंख्येवर. 5वं षटक मार्गस्थ. आणि आता मात्र खूप मोठा षटकार मारण्याच्या नादात तेजस मारू चेंडू खोलीत आणि गडी बाद होतोय. 6वा झटका लागतोय तो. विवेक 6वा झटका लागतोय तो आर्मान टायगर संघाला. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रणव कोहरे आपल्याला पाहायला मिळतील. आर्मान टायगर्सचे किरण पोलार्ड आपल्याला पाहायला मिळतील. पाचवं षटक मार्गास्थ. 2 चेंडूंच्या खेळ समाप्ती. धावसंख्येत 41 आणि प्रणव कोरे आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हे देखील विद्यानगरचे खेळाडू आहेत. मात्र आज कुठेतरी विरोधी म्हणून खेळ करावा लागेल. चांगला असा खेळ त्यांच्याकडे पाहायला मिळेल का पुढील चेंडूवर. आणि आता मात्र स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते. मात्र तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अल्ताफ यांच्याकडून धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या दाफलकर जाऊन पोहोचते ती 42 ऑन द बोर्ड. या दिवसातील आज अखेरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आर्मान टायगर्स वर्सेस विद्यानगर या संघांमध्ये. धावसंख्या स्थिरावली ती 42 धावांवर. चार चेंडूंच्या खेळ समाप्ती. धावसंख्या ती 42. कुठेतरी मोठी फटकेबाजी करावी लागेल विनोद यांना. आणि गडी बाद होतोय. 7वा झटका लागतोय तो आर्मान टायगर संघाला. कुठेतरी आर्मान टायगर संघाचे संघमाला कुठेतरी युट्यूबवर मॅच बघत असतील आणि आपला संघ आज बॅकफुटवर खेळतोय या अपेक्षेने मात्र विनोद यांच्यावर नाराज असतील.
पण ठीक आहे, हा खेळ अजून भरपूर ओव्हर्स बाकी आहे आणि किती धावसंख्या उभारता येईल अरमान टायगर संघाला. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला परमानंद धोडी पाहायला मिळतील, मनीष धोडी पाहायला मिळतील. चांगलासा खेळ पाहायला मिळेल का पाचच्या शतकामध्ये आपल्याला. अरमान टायगर संघ देखील या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम करून आहे, कारण 4-3 मॅच मध्ये 2 मॅच विजय होऊन ही चौथी मॅच पाहायला मिळते. तसंच विद्यानगरचा देखील ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी देखील 2 सामने विजय, यातील 2 संघ विजयी होईल तो दुसरं स्थान ग्रहण करेल आणि या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी प्रयत्नशील. आणि उत्कृष्ट असा चेंडू मात्र आतिश आणि आकाश हे दोन्ही बंधू या फिल्डिंगचा पण उत्कृष्ट असा फेकी पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने भरतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांवर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 43. डीजे आणि अल्ताफ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येत 2 ने भरवते, धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 45 धावा. लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला अल्ताफ, राईट हँड गोलंदाज मनीष पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती आपल्याला मनीष यांच्याकडून. अजून या शतकातील उर्वरित 4 चेंडूचा खेळ शेष. बघू किती धावसंख्या उभारतोय. आणि मात्र चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 4 ने भरते, धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 49. अजूनही या 6व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. बघू या 3 चेंडूवर किती धावसंख्या उभारतोय अरमान टायगर संघ. मागच्या वर्षी देखील या चॅम्पियन्स ठरला होता अरमान टायगर संघ. या वर्षी बघू कशा प्रकारे कामगिरी करते. आज मात्र त्यांनी 3 मॅच मध्ये पाहायला मिळते, 2 मॅच विजयी झाला आणि ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते त्यांची. जर या मॅच मध्ये तो विजयी होते तर जाऊन दुसऱ्या स्थानावर जाऊन विराजमान होईल आणि टॉप 2 मध्ये ते नक्की पोहोचतील. लेग बायची धाव आपल्याला धावसंख्येत 1 ने भरते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50. अजूनही 6व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. बघू किती धावसंख्या उभारतोय अरमान टायगर संघ. आणि VSA विद्यानगर आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मोठे आतिषबाजी आणि फटकेबाजी आहे या संघाकडे. समीर पाटील, जुबेर खान, आकाश, आतिश हे देखील धडाकेबाज फलंदाज आपल्याला त्यांच्या संघामध्ये पाहायला मिळतील. मात्र डॉट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. प्रणव कोरे यांच्या बॅटीला काही चेंडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या दाखल. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. आणि परत एकदा डॉट पट्टीचा चेंडू येतोय. मात्र स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळते. 8वा झटका लागतोय. 6 षटकामध्ये धावसंख्या झाली ती 50 आणि 51 धावांचं आव्हान आहे. बघू कशा प्रकारे कामगिरी करेल VSA पॅन्थर विद्यानगर हा संघ.
काय जाऊन पोचते ती 2 चेंडूंच्या खेळ समाप्तीने संघाचं खातं खुलतंय ते 1 या धावसंख्येने. आणि हळूहळू तर खेळ चेंडू धावसंख्या तर 1 नंबर धावसंख्या जाऊन पोचते ती 2. 3 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते साजिद यांच्याकडून. छोटा पॅक बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. समीर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. साजिद शेख गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. राईट हँड बॅट्समन समीर पाटील यांना गोलंदाजी करताना आणि ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलासा गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 4 या धावसंख्येवर. समीर पाटील यांच्याकडून कोयता शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. जसं झाडावर कुऱ्हाड चालवली तसे बॉलवर यांनी बॅट चालवली आणि धावसंख्या 4 ने भर झाला. धावसंख्या जाऊन पोचते ती 8 या धावसंख्येवर. अजूनही या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. पहिले शतक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र बीट झाले. पहिले शतक समाप्त. धावसंख्या ती 8. धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 10. दुसरं शतक मार्गस्थ. 2 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावसंख्या ती दालफकर 10. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते प्रणव कोरे यांच्याकडून. तीन चेंडूंच्या खेळी समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 10.
चांगलासा खेळ पाहायला मिळतोय, चांगलासा कमबॅक देखील दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. गोलंदाज व गोलंदाजी मार्क पाहायला मिळते प्रणव कोरे. वन बाउन्सर वन बाउन्स दिला अंपायरने. धावसंख्या स्थिरावली ती 4 चेंडूंच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती 10. जुबेर आणि समीर ही जोडी सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रफुल्लजी चव्हाण यांचा संघ, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण यांचा विद्यानगर हा संघ आपल्याला पाहायला मिळते. चांगलासा मजबूत स्थितीमध्ये असताना आज या स्पर्धेचा आजचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि परदेदा मोठा फटका मारण्याच्या नादात बीट झाले तर चांगलासा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. जुबेर खान आणि समीर पाटील मात्र खूप कुठेतरी मोठे फटके मारण्यामध्ये बॅकफुटवर जात आहेत आणि शतक समाप्तीचा शेवटचा चेंडू पाहायला मिळत दुसरं शतक मार्गस्थ आहे. नो चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 15 या धावसंख्येवर. अजूनही या शतकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू असेल. बघू कशा प्रकारे फायदा घेतोय जुबेर आणि समीर ही जोडी आहे. धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 16. 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या आहे ती 16. आता मात्र 24 चेंडू आणि 36 धावांचे आव्हान आहे. आतिश वॉटरबॉय आतिश आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये संघाला थोड्या टिप्स देताना. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं शतक घेऊन येतोय तो साजिद. चांगला असा गोलंदाज आपल्याकडे आहे. यंग स्टार मध्ये त्याची एक चांगल्या गोलंदाजी वेगवान गोलंदाज आपल्यामुळे ओळखला जातो.
धावसंख्येत एक ने भरवते धावसंख्या जाऊन पोचते ती 17. वन बाउस चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 4 ने भरते धावसंख्या जाऊन पोचते ती 21. चार चेंडूंच्या खेळ समाप्ती धावसंख्या ती 21. तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. बघू किती धावसंख्या उभारतोय जुबेर आहे. वेल्ड बोल्ड उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. चौकार लगावून देखील 7 रन होतात आणि 3 षटकाच्या समान धावसंख्या ती 22. 18 चेंडू आणि 29 धावांचे आव्हान आहे. 18 चेंडू 29 धावा.
आता कुठेतरी समीर पाटील आणि जुबेर खान यांना मोठे फटके मारावे लागेल. 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान आहे. प्रणव कोरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती 24 या धावसंख्येवर. अजून देखील 27 धावांचं आव्हान आहे. उर्वरित 17 चेंडू 27 धावा. हा शॉट पाहायला मिळाला तर पूर्ण शरीर झोकून टाकलंय त्या शॉटवर. पूर्ण जेवढं फिरता येईल तेवढं फिरून हा शॉट फाईन लेगला पहिल्यांदा मारलाय समीर पाटील यांनी. नाहीतर त्यांचे तुम्ही फटके पाहायला गेले तर रिव्हर्स स्वीप, लॉंग ऑन, मिड ऑन क्षेत्रात भरपूर षटकार लगावले. पूर्ण शरीराचा झोक एक लेग साईडला जाऊन फाईन लेगच्या क्षेत्रात षटकार मारणं खायचं काम नाही आहे समीर पाटीलसाठी. खूपच मोठा षटकार आला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती एक. अजूनही 20 धावांची आवश्यकता उरली तर 15 चेंडू आणि 20 धावा. चौदा चेंडू 20 धावा. रिव्हर्स स्वीप पाहायला मिळते समीर पाटील यांच्याकडून. पोटाला जरी बॉल लागला असता तरी षटकार चौकार गेला असता. एवढा स्पीडने त्यांनी हे चेंडू बॅट फिरवली होती. तेरा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे.
12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. जोर काढून एकदम शोर मध्ये चौकार मारलाय. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आतिश आणि समीर हे देखील दोन्ही बॅट्समन अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मात्र ही सामना विजयी झाला तर दोही सामना संघ विजयी होईल, तो दुसऱ्या स्थानापन्न होईल आणि या स्पर्धेमध्ये आपले स्थान मजबूत करेल. उद्याच्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर आर्मास टायगर यांनी 2 सामने जिंकलेत, विवेक फायटर संघाने 2 सामने जिंकले. तर धावसंख्या पाहिजे ती 12 चेंडू 12 धावा. धावसंख्या जाऊन पोचते ती 43. अजूनही 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आतिश, समीर, धावसंख्येत 1 ने भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 44 धावांसह 9 चेंडू 7 धावा. दोनच्या 2 वडापाव खाणारे समीर पाटील आता मात्र मॅच बीच फिनिश करणार या मूड मध्ये असताना वाईटच्या रूपाने धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या जाऊन पोचते ती 45. 2 वडापाव ताटात असले की 2चे 2 मीच खाणार, म्हणून षटकार देखील मीच मारणार आणि मॅच देखील माझ्याच बॅटीने मी विजय करून देणार असे त्यांचा रडार मध्ये चेंडू आला. मात्र रडार मध्ये चेंडू आला तर रेल्वे पटरीवर देखील पाळण्याची ताकद आहे त्या खेळाडूमध्ये आणि परत एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली ती 8 चेंडू 6 धावांची आवश्यकता. धावसंख्येत 1 न भरते. धावसंख्या जाऊन पोचते ती 46. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. बॅटीला चुंबन घेऊन आतिश यांना वाटते की आता मीच षटकार मारतो आणि मीच मॅच जिंकवतो, पण बघू तसं होत नाही. क्रिकेट आहे मित्रांनो. 7 चेंडू 6 चेंडू मध्ये 1 धाव काढणे हे मुश्किल आहे. चौकाराच्या स्वरूपाने धावसंख्या 4 मध्ये धावसंख्या जाऊन पोचते 50 आणि 1 धावांची आवश्यकता उर्वरित 6 चेंडूत 1 धाव. 1 धाव बाकी आहे. ऑक्शन मध्ये दुखापतग्रस्त आकाश आपल्याला पाहायला मिळाला. मी खेळू शकणार नाही, मी 2 नंबर खेळ, मला बी ग्रुप मध्ये टाका, सी ग्रुप मध्ये टाका, पण आज मात्र या संघाला विजय करून देण्यामध्ये त्याचा देखील मोठा वाटा आहे. आणि प्रफुल्लदा खूप हसतायत. आमचा संघ 3 मॅच विजय होऊन 2ऱ्या क्रमांकावर आहे. काय वाटते प्रफुल्ल सर तुम्हाला, आज तुमचा संघ फायनल मध्ये विजय होईल का? फायनल मारणार त्यांचा आत्मविश्वास आहे, पण बघू आत्मविश्वासावर साजेशी खेळी होईल का उद्या.
बघा समीर पाटील जेवढा वळता तेवढा वळतोय पण चौकार नक्की मारतोय आणि विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय समीर पाटील यांच्याकडून धन्यवाद समीरजी पाटील सर मॅन ऑफ द मॅच जातोय तो समीर पाटील मॅन फ्रॉम विद्यानगर रहिवासी फॉर कुकडे